नमस्कार मंडळी. आज अळूचा फतफदा बनवतोय. गावावरनं ना माझी आई या अळू घेऊन इली या. ह्या ना तेरा असा या, आम्ही एका तेरा म्हणतो. आणि या तेऱ्याचा ना फतफदा एकदम भारीच लागता. म्हणजे चव म्हणजे काय भारीच. आधी नाही जे देठ असे सगळे काढून घेते बघा, पाना एकदम कोवळी असत. चला, अळूची ना देठ सगळे काढून घेतलंय. आता यांना देठांचे ना असे साला काढून घ्यायचे. देठ टाकून नाही द्यायचे अजिबात. हे सुद्धा टाकायचे भाजीत, ते सुद्धा खूप भारीच लागतात. हे पटापट सगळे सोलून घेतलंय बघा. चला, अळूची पानं आता ना पटापट सगळी गोळा करून घेतोय आणि आडाळ्यावरती ना भारी अशी चिरून घेतोय. जरा बारीकच चिरायची, म्हणजे ना भाजी पण मस्त होता त्याची. आणि ना भाजी शिजली की मॅश पण छान अशी करून गावता. आणि त्याच्यासोबत हे देठसुद्धा सगळे चिरून घेतलंय पटपट करून. चला, अळू आता ना मी शिजवून घेतले कुकरमध्येच. अळू टाकले बघा होय. आणि हे हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे रात्रभर भिजवलेले असत. मक्याचा कणीस असा छोटे छोटे तुकडे केले. आणि हो बघा आंबाडो हा खारातलो, तो तर एकदम भारीच लागता. असे 2 तुकडे करून ना ते पण टाकते कुकरमध्येच. आणि 7-8 कोकमा टाकते. कोकम मात्र हव्या. आता ना पाणी घातलंय आणि मस्त असे ना एका 7-8 शिट्टी करून घेते. चला मग आता आपण फतफदा करून घेऊया. 1 चमचो तेल टाकले, थोडीशी मोहरी आणि जिरा ना टाकले. ता तडतडला की ना हय 7-8 लसणीचे पाकळे असत चांगले भाजून घेतोय. हिंग टाकले हय. मसाल्यांमध्ये ना मालवणी मसालो, गरम मसालो आणि हळद असा चांगली तेलावर परतून घ्यायची. आणि भाजी सुद्धा फोडणीत टाकून द्यायची बघा हय. आमका ना अळूच्या फतफद्यासोबत वरीचो भात खूप आवडता. तुम्ही जर कधी खाल्ला नसात ना, तर तुम्ही सुद्धा ना नक्की खाऊन बघा. आणि ह्याच्यात ना मी भाजक्या वाटाप घातलंय आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालतंय. चला तर मग अळूचा फतफदा ना हय आपला एकदम भारी असा रेडी झालेला हा. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल फॉलो पण करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.